महापालिका भवन, कार्यकर्त्यांची गर्दी, कुजबूज, नेत्यांची धावपळ आणि अचानक एक निर्णय ज्यानं सगळ्यांना हादरून टाकलं. महापौर पदाचं स्वप्न पाहणाऱ्या शीतल शिंदे यांनी उपमहापौर पदाला थेट नकार दिला आणि राजकारणात प्रचंड खळबळ उडाली. आपण पाहताय माय PCMC, मी विवेक इनामदार. भाजपकडून उपमहापौर पदासाठी शीतल शिंदे यांचं नाव जाहीर झालं. क्षणभर सगळ्यांना वाटलं निर्णय अंतिम. पण काही मिनिटातच सगळं चित्र बदललं. मी उपमहापौर पद स्वीकारणार नाही असं ठामपणे सांगत शीतल शिंदे यांनी अर्ज भरलाच नाही आणि कोणतीही चर्चा न करता ते थेट महापालिका भवनातून बाहेर पडले. हा केवळ नकार नव्हता, तो होता एका नाराज, अनुभवी व निष्ठावान कार्यकर्त्याचा आक्रोश. नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मनधरणी झाली, चर्चा झाली, पण शीतल शिंदे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. उपमहापौर पदासाठी अर्ज न भरताच ते महापालिकेतून निघून गेले. त्यांचे शब्द स्पष्ट होते, मी यापुढेही सामान्य कार्यकर्ता म्हणूनच पक्षासाठी काम करीन. शीतल शिंदे का झाले नाराज? शीतल शिंदे तिसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक आहेत. भाजपचे अवघे 3 नगरसेवक असतानाच्या काळापासून ते सभागृहात ठामपणे उभे राहिले. जेव्हा सत्ता नव्हती, परिस्थिती प्रतिकूल होती, पण पक्ष सोडला नाही. नंतर भाजपची सत्ता आली, पण संधी मात्र वारंवार हुकत गेली. स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी गेली, पण यावेळी तरी महापौरपद मिळेल अशी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना पक्की खात्री होती. पण उपमहापौरपद देऊन तो मार्गही बंद झाल्याची भावना निर्माण झाली. ही नाराजी पदासाठी नव्हती, ती होती न्यायासाठी. आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, गटनेते प्रशांत शितोळे, सगळेच नेते मनधरणीसाठी मैदानात उतरले. पण प्रश्न एकच होता, वर्षानुवर्ष पक्ष वाढवणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याला योग्य वेळी संधी मिळणार की नाही? शीतल शिंदे यांच्यावर वेळोवेळी झालेला अन्याय भाजप कधी दूर करणार? फक्त सत्ता आल्यानंतरचे चेहरे महत्त्वाचे की प्रतिकूल काळातही उभे राहिलेले कार्यकर्ते? शीतल शिंदे यांचा नकार हा केवळ पदाचा प्रश्न नाही, तो आहे भाजपमधील अंतर्गत अस्वस्थतेचा इशारा. आता प्रश्न असा आहे, शीतल शिंदे माघार घेणार की वाद पुढील राजकारणात नवे वळण घेणार? पिंपरी चिंचवडच्या राजकारणात येणाऱ्या वादळापूर्वीची तर ही शांतता नाही ना.